पुणे शहरातील खराडी परिसरातील भोंदू बाबा राधामोहन मिश्रा प्रकरणाच्या तपासामध्ये आता अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटे आणणारे खुलासे झाले। पीडित तरुणीनं नोंदवलेल्या पुरवणी जबाबामध्ये जे समोर आलं ते ऐकून पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली आहे। क्रूरतेचा कळस म्हणजे या आश्रमातील महिला अनुयायीच पीडितेची शिक्षा ठरवत असत। अनेकदा पीडितेला विवस्त्र करून भोंदू बाबा मिश्राच्या खोलीत ढकलले जायचे। जेव्हा पीडितेनं या कृत्याला विरोध केला तेव्हा त्या महिला म्हणायच्या, आम्हीही हे सहन केलंय, हाच कल्याणाचा मार्ग आहे। इतकंच नाही तर काही महिला अनुयायी आधी मिश्राला अश्लील व्हिडिओ दाखवायच्या आणि त्यानंतर पीडितेवर अत्याचार केले जायचे। पीडितेनं विरोध करू नये म्हणून तिचे हातपाय बांधले जायचे, गुंगी आणणारी इंजेक्शन्स तिला दिली जायची आणि सर्वात अमानुष म्हणजे तिला जबरदस्तीनं मूत्र पाजल्याचा धक्कादायक दावाही पीडितेनं आपल्या जबाबात केलाय। या प्रकरणी आता उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांच्या वकिलांच्या युक्तिवादात प्राथमिक तथ्य असल्याचं निरीक्षण नोंदवलंय। न्यायालयानं आरोपींना जामिनासाठी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात अर्ज करण्याची मुभा दिली असली तर या अटकेच्या वेळेबाबत राज्य सरकारला आपले प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे।